गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आणि याची सुरुवात कधीपासून करावी? मॅडम, गर्भसंस्कार म्हणजे खरं पाहिलं तर आई आणि बाळ जे काही नाळेसोबत जोडलेलं असतं, तर ते जोडलेलं असताना त्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळाला सर्वगुण संपन्नता देण्यासाठी आईच्या माध्यमातून केले जाणारे बदल, असं टेक्निकली आपल्याला म्हणता येईल की या पद्धतीने जेव्हा आई स्वतःला कणखर खंबीर बनवते, भावनिकदृष्ट्या ती छान बनते. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की गर्भसंस्कारांची टेक्निकल डेफिनेशन जर सांगायची झाली तर गर्भसंस्कार म्हणजे प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि 9 महिन्यांसाठी कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. आणि सुरुवात कधी करावी? खरं तर गर्भसंस्कार हे अगदी सुरुवातीपासून करायला हवेत. गर्भसंस्कारांच्या आधी ही बीजसंस्कारांची प्रक्रिया येते. जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार करता तेव्हापासूनच या प्रोसेसची सुरुवात व्हायला हवी. तर विष्णू सर, बाळ खरंच गर्भामध्ये त्याला ऐकू येत असतं का? गर्भामध्ये आता सायन्स असं सांगतं की बाळाला जसं सेन्सरी ऑर्गन्स डेव्हलप होतात, त्यानंतर बाळाला काही बाहेरचे आवाज, प्रतिसाद बाळ देत असतं बाहेरच्या आवाजांना. जसं 3 इडियटमध्ये आपण पाहिलं की ऑल इज वेल म्हटल्यानंतर बाळ रिस्पॉन्ड करत असतं. तर बाळाला त्या काही गोष्टी ऐकायला येतात आणि सर्वात महत्त्वाचं, बाळाचं जी ग्रहण क्षमता असते किंवा बाळाला जे काही मिळतं ते मोस्टली आईच्या माध्यमातून मिळत असतं. सो इथे बाळावरती बाहेरच्या आवाजांचा किंवा आई ऐकत असणाऱ्या संगीताचा, म्युझिकचा परिणाम होत असतो. ओके. मग गर्भसंस्कारात परंपरा आणि सायन्स याचा समतोल किंवा याचा बॅलन्स कसा राखला जातो? खूप छान. कारण गर्भसंस्कार हे सायन्सच आहे. पूर्वीच्या काळी याला असं काही मोजमाप नव्हतं. पण आता आधुनिक सायन्स आपल्याला सांगतं किंवा अनेक रिसर्च पेपर्स सांगतात. WHO सांगतं की गर्भसंस्कार म्हणजे गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा किंवा आईला मिळत असणाऱ्या वातावरणाचा खूप चांगला किंवा वाईट असा हा परिणाम होत असतो. त्यामुळे याला आता सायंटिफिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तर आज अनेक लोकं, अनेक डॉक्टर्स आज गर्भसंस्कार स्वतः त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये करताना आपल्याला आढळतात. ओके. आता आईच्या विचारांचा नेमका बाळावर कसा परिणाम होतो आणि आईचा स्ट्रेस किंवा एन्झायटी कशी कमी करता येऊ शकते? पहिला प्रश्न जो आहे की आईच्या त्या विचारांचा, भावनांचा कसा परिणाम होतो? सो आई जर का सपोज निगेटिव्ह विचार करत असेल आणि त्या निगेटिव्ह विचारांमध्ये जर आई सातत्यानं राहत असेल, तर ॲटोमॅटिकली बाळाला नाळेच्या माध्यमातून जो काही ब्लड सप्लाय होणार आहे, तो सप्लाय रिस्ट्रिक्टेड होतं. तिथे ते रिस्ट्रिक्ट झाल्यामुळे बाळाची जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ थांबली जाते आणि मग अशा वेळेला खुरटी बाळं किंवा अशक्त बाळं किंबहुना मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स अशा प्रकारचे काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. मग हा प्रकार कसा टाळला पाहिजे किंवा आईवरती असणारा स्ट्रेस कसा कमी केला पाहिजे? तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? तर आईला आनंद देण्याचं काम वातावरणातून झालं पाहिजे. मग ते पतीचा रोल म्हणजे मोस्टली पतीच्या माध्यमातून चांगलं वातावरण, चांगल्या भावना निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. इतकंच काय, तर ही स्त्री ज्या एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तर तिथेसुद्धा तिला पीस आणि आनंद देणारे वातावरण निर्माण करता आलं, तर जेवढं ती आनंदित राहील, तेवढं गर्भातलं बाळ सुरक्षित आणि आनंदित बनतं. म्हणून आईला चांगल्या भावना निर्माण करणारं वातावरण निर्माण करायला हवं. मग त्यासाठी अनेक काही टेक्निक्स वापरले जातात. जसं म्युझिकच्या माध्यमातून आईच्या भावना बदलतात किंवा आई आनंदित होते. सो अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. आई जेवढी इन्व्हॉल्व राहील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तेवढा चांगला परिणाम त्या बाळावरती होणार आहे. ओके. आणि स्ट्रेस आणि एन्झायटी आईची कशी कमी करता येईल? आता स्ट्रेस आणि एन्झायटीसाठी जर सांगायचं झालं तर आज जगभरामध्ये हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट वापरला जातो आहे. सो इथे सुद्धा ॲटो सजेशन ट्रान्स गर्भसंस्कारांमध्ये दिले जातात आणि या ॲटो सजेशन ट्रान्सचं काम काय की तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन स्ट्रेस आणि एन्झायटी निर्माण करणारे काही प्रिव्हियस तुमच्या आयुष्यातले काही इन्सिडन्ट्स प्रोग्राम झालेले असतात त्याला काढून टाकणं आणि तिथे तुमची मग स्ट्रेस आणि एन्झायटी कमी होणं. मुळात हार्मोनल इम्बॅलन्समुळे बरेचदा मूड स्विंग होत असतात आणि त्यामुळे सुद्धा एन्झायटी, डिप्रेशनसारखे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आमचा एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे आणि रिसर्च पेपरमध्ये जेव्हा आम्ही कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस केला, त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या गर्भवती महिला या 9 महिन्यांसाठी किंवा त्यांच्या त्या प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्ह बनलेल्या आहेत, कोणत्यातरी प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, जागरूकपणे त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी काही ॲक्टिव्हिटीज करत आहेत, तर ॲटोमॅटिकली निगेटिव्हिटीज येण्यासाठीचा तो वेळच नाही आहे. जेव्हा त्या ट्रान्स ऐकतायत, त्यावेळेला त्या पीस आणि स्टॅबिलिटीकडे जात आहेत, त्यांची झोप खूप छान होते आणि अशा वेळेला बॉडीची जी रिकव्हरी आहे ती खूप सुंदर होते आणि त्यामुळे मग स्ट्रेस, एन्झायटी होत नाही. सो कॉम्पिटेटिव्ह स्टडीमधला जो काही आमचा रिसर्च आहे, तो हेच सांगतो की ज्या महिला 9 महिन्यांसाठी आमच्यासोबत जोडलेल्या होत्या, अशा महिलांमध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशन
नाही आहे किंवा तो नेग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू ज्या गर्भसंस्कार करत नाही आहेत अशा महिलांमध्ये.